Good morning, children. Take out your textbook, page number 7. Lesson number 2, Madhur Vani, the sweet voice. See, in last class I have explained this lesson. We have completed, no? Now today we'll do exercise. First we'll read this lesson, okay, children? Take out your textbook. See, ma'am read ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಂತ ವಿಡಿಯೋನ ಫಾರ್ವರ್ಡ್ ಮಾಡಬೇಡಿ, ಅದನ್ನ ರಿಪೀಟ್ ಮಾಡಿ. ನಾನು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅದನ್ನ ರಿಪೀಟ್ ಮಾಡಿ, ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್? See, page number 7. First part, keep your finger, children. एक राजा जंगल में शिकार खेलने गया. एक राजा जंगल में शिकार खेलने गया. उसके साथ उसके दो सेवक भी थे. उसके साथ उसके दो सेवक भी थे. शिकार खेलते खेलते वे घने जंगल में पहुंच गए. शिकार खेलते खेलते वे घने जंगल में पहुंच गए. गर्मी के दिन थे. गर्मी के दिन थे. उनको बहुत जोर की प्यास लगी थी. उनको बहुत जोर की प्यास लगी थी. वे पानी की खोज में इधर उधर भटकते रहे. वे पानी की खोज में इधर उधर भटकते रहे. लेकिन उन्हें कहीं पानी नहीं मिला. लेकिन उन्हें कहीं पानी नहीं मिला. थोड़ी सी दूरी पर उन्हें एक कुटिया दिखाई पड़ी. थोड़ी सी दूरी पर उन्हें एक कुटिया दिखाई पड़ी. राजा ने सेवकों को उस कुटिया से पानी लेने भेजा. राजा ने सेवकों को उस कुटिया से पानी लेने भेजा. कुटिया में सन्यासी बैठे थे. कुटिया में सन्यासी बैठे थे. दोनों सेवक कुटिया के अंदर गए और बोले. दोनों सेवक कुटिया के अंदर गए और बोले, अरे बुढ़े सन्यासी, अरे बुढ़े सन्यासी, तेरे पास घड़े में पानी है. तेरे पास घड़े में पानी है. थोड़ा पानी हमें भी दे दो. थोड़ा पानी हमें भी दे दो. हमारा राजा बहुत प्यासा है. हमारा राजा बहुत प्यासा है. नेक्स्ट पैरा सी, सेकंड पैरा. सन्यासी ने गुस्से में कहा. सन्यासी ने गुस्से में कहा, मेरे पास पानी नहीं है. मेरे पास पानी नहीं है. चले जाओ यहाँ से. चले जाओ यहाँ से. दोनों सेवक राजा के पास लौट आए. दोनों सेवक राजा के पास लौट आए और उन्हें सारी बात बताई. और उन्हें सारी बात बताई. थोड़ी देर बाद राजा स्वयं उस कुटिया में गए. थोड़ी देर बाद राजा स्वयं उस कुटिया में गए. उसने कहा, महात्मा, हमें बहुत जोर की प्यास लगी है. हमें बहुत जोर की प्यास लगी है. अगर आप थोड़ा पानी दे दे तो आपकी बड़ी कृपा होगी. अगर आप थोड़ा पानी दे दे तो आपकी बड़ी कृपा होगी. पेज नंबर 8 सी. सन्यासी ने राजा को पानी दे दिया. सन्यासी ने राजा को पानी दे दिया. राजा ने पूछा, आपने मुझे तो पानी दे दिया. राजा ने पूछा, आपने मुझे तो पानी दे दिया, लेकिन मेरे सेवकों को पानी देने से मना कर दिया था. लेकिन मेरे सेवकों को पानी देने से मना कर दिया था. इसका कारण क्या था? इसका क्या कारण था? इसका क्या कारण था? सन्यासी बोले, हे राजा. सन्यासी बोले, हे राजा, आपके सेवकों की वाणी कटु थी. आपकी सेवकों की वाणी कटु थी. कटु वाणी से कोई भी आदमी दूसरे से अपना काम नहीं करवा सकता. दूसरे से अपना काम नहीं करवा सकता. आपकी वाणी मधुर है. आपकी वाणी मधुर है. इसलिए मैंने आपको पानी दे दिया. इसलिए मैंने आपको पानी दे दिया.
राजा ने सन्यासी से अपने सेवकों की तरफ से क्षमा मांगी। राजा ने सन्यासी से अपने सेवकों की तरफ से क्षमा मांगी। उसने जाकर सेवकों को खूब डांटा। उसने जाकर सेवकों को खूब डांटा। अंडरस्टूड नो दिस लेसन? सी हियर शॉर्टली आई विल एक्सप्लेन। एक राजा था, वह शिकार खेलने जंगल में गया। वह शिकार खेलने किसके साथ गया था? उसके दो सेवक भी थे। राजा के साथ और दो सेवक भी थे। वे सब जंगल में शिकार खेलने गए। शिकार खेलते खेलते वे एक घने जंगल में पहुंच गए। गर्मी के दिन थे, तब गर्मी के दिन थे। उनको बहुत जोर की प्यास लगी थी। राजा और उनके दो सेवकों ने सब जगह पानी ढूंढा, इधर ढूंढा उधर ढूंढा, कहीं भी उनको पानी नहीं मिला। तो थोड़ी दूर चलने के बाद उन्हें एक कुटिया दिखाई पड़ी। वे राजा ने दोनों सन्यासियों से कहा, आप जाकर कुटिया से पानी लेकर आओ। दोनों सन्यासी कुटिया के अंदर गए। वहां पे एक सन्यासी थे। सन्यासी सेवकों ने सन्यासी से कटु वाणी में बात की, मीन्स कठोर ध्वनि से बात की। ये बुढ़े सन्यासी ऐसे, अरे बुढ़े सन्यासी, हमें आपके पास थोड़ा पानी है, हमें भी थोड़ा पानी दे दो, हमारा राजा बहुत प्यासा है। सन्यासी को गुस्सा आया क्योंकि सेवकों ने सन्यासी से अच्छी तरह से बात नहीं की थी। तो सन्यासी ने उनको पानी देने से मना कर दिया। सन्यासी थोड़ी देर बाद राजा स्वयं उस कुटिया में गए और मधुर वाणी में उस सन्यासी से पूछा, महात्मा, हमें बहुत जोर की प्यास लगी है, आपके पास थोड़ा पानी है तो हमें भी थोड़ा पानी दे दीजिए, ऐसे आपकी बड़ी कृपा होगी, ऐसे राजा ने कहा। तो सन्यासी ने राजा को पानी दे दिया। फिर राजा ने पूछा, आपने मुझे तो पानी दे दिया था, लेकिन मेरे सेवकों को पानी क्यों नहीं दिया? तो राजा ने कहा, आपके सेवकों की वाणी में कटु थी, मीन्स रिक्वेस्ट इरलिಲ್ಲ, ऑर्डर इತ್ತು ಅಥವಾ ಮಾತಲ್ಲಿ मधुरता इरलिಲ್ಲ। ओके, तो आपकी सेवकों की वाणी में कटु थी, और कटु वाणी से कोई भी आदमी किसी से भी काम नहीं करवा सकता। आपकी वाणी में मधुरता थी, इसलिए मैंने आपको पानी दे दिया। तो राजा ने सेवकों की तरफ से सन्यासी से क्षमा मांगी और जाकर दोनों सन्यासियों को खूब डांटा। अंडरस्टूड नो दिस लेसन? ನಾನು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡಿದೆ ಇವಾಗ. ಸಿಯರ್, ಒಬ್ಬ ರಾಜ ಇದ್ದ. ಆ ರಾಜ ಶಿಕಾರ್ ಅಂದ್ರೆ ಹಂಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಹಂಟಿಂಗ್ ಮಾಡೋಕಂತ ಫಾರೆಸ್ಟ್ಗೆ ಹೋಗಿದ್ರು. ಆ ಫಾರೆಸ್ಟ್ ಯಾರ ಜೊತೆಗೆ ಹೋಗಿದ್ರು? ಇಬ್ರು ಸೇವಕರ ಜೊತೆಗೆ. ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಯಾರಿದ್ರು? ರಾಜ ಜೊತೆಗೆ ಇಬ್ರು ಸೇವಕರಿದ್ರು. ಅವರು ಹಂಟ್ ಮಾಡ್ತಾ 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 ಒಂದು ದಟ್ಟವಾದ ಅರಣ್ಯ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರು. ಅವಾಗ ತುಂಬಾ ಬೇಸಿಗೆ ಕಾಲಿತ್ತು, ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ನೀರಡಿಕೆ ಆಯ್ತು. ಅವರು ನೀರನ್ನ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹುಡುಕಿದ್ರು, ಆದ್ರೆ ಅವರಿಗೆ ನೀರು ಎಲ್ಲಿಯೂ ಸಿಗ್ಲಿಲ್ಲ. ಅವಾಗ ಅವ್ರದ್ದು ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗುಡಿಸ್ಲು ಕಾಣಿಸ್ತು. ಆ ಗುಡಿಸ್ಲಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿ ಇದ್ದ. ರಾಜ ಏನ್ ಮಾಡಿದ, ಆ ಇಬ್ರು ಸನ್ಯಾಸಿಗೆ ನೀರ್ ತರೋಕಂತ ಆ ಗುಡಿಸ್ಲೊಳಗಡೆ ಕಳಿಸಿದ. ಅವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸನ್ಯಾಸಿ ಇಬ್ರು ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಮಧುರ್ ವಾಣಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಕಠೋರ್ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಬುಡ್ಢೆ ಸನ್ಯಾಸಿ, ಮುದುಕ ಸನ್ಯಾಸಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರನೌನ್ಸ್ ಕೇಳಿ ಅವ್ರಿಗೆ ನೀರ್ ಕೊಡೋಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಸನ್ಯಾಸಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬಂದು ಅವರು ನೀರ್ ಕೊಡಲ್ಲ. ಅವಾಗ ರಾಜ ಸ್ವಯಂ ಹೋಗಿ ಆ ಗುಡಿಸ್ಲೊಳಗಡೆ ಹೋಗಿ ನೀರನ್ನ ಕೇಳ್ತಾರೆ, ಮಧುರ್ ವಾಣಿಯಿಂದ ಕೇಳ್ತಾರೆ, ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅವಾಗ ಆ ಸನ್ಯಾಸಿ ನೀರನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅವಾಗ ರಾಜ ಕೇಳ್ತಾನೆ, ನೀವು ನನಗಾದ್ರೂ ನೀರ್ ಕೊಟ್ರಿ, ನನ್ನ ಸೇವಕರಿಗೆ ಯಾಕೆ ನೀರ್ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ, ನಿಮ್ಮ ಮಾತಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಸೇವಕರ ಮಾತಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಕಠೋರ ಧ್ವನಿ ಇತ್ತು. ಆಮೇಲೆ ಆ ಕಠೋರ ಧ್ವನಿಯಿಂದ ಯಾರು ಯಾವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಸ್ಕೊಳಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಬೇರೆಯವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ನಿಮ್ಮ ಮಾತಲ್ಲಿ ಮಧುರತೆ ಇತ್ತು, ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಇಸ್ಲಿಯೇ ಇದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ನೀರ್ ಕೊಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆಗ ರಾಜ ತನ್ನ ಸೇವಕರ ವತಿಯಿಂದ ಸನ್ಯಾಸಿಗೆ ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಕೇಳ್ತಾನೆ. ಆಮೇಲೆ ಹೋಗಿ ಆ ಸೇವಕರಿಗೆ ಇಬ್ರಿಗೂ ತುಂಬಾ ಬೈತಾನೆ ಅಂತ ಅಷ್ಟೇ. ಓಕೆ, ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ನ ದಿಸ್ ಲೆಸನ್? ಈ ಸ್ಟೋರಿ ಮಾರಲ್ ಏನು, ಏನ್ ಕಲಿತ್ರಿ ಈ ಸ್ಟೋರಿಯಿಂದ ನೀವು? ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಾತಲ್ಲಿ मधुरता इरಬೇಕು. जब भी हमें किसी से बात करनी हो तो मधुरता से, स्वीट से, रिक्वेस्टफुली वी हैव टू टॉक. ओके,
ಅಂದ್ರೆ ಸಿಟ್ಟಲ್ಲಿ ಅಥವಾ ಆರ್ಡರ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ಕೆಲಸವನ್ನು ಯಾರಿಂದ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. ಓಕೆ, ಅಂಡರ್ಸ್ಟುಡ್ ನೋ? ನೌ ಟೇಕ್ ಔಟ್ ಯುವರ್ ಬುಕ್ ಚಿಲ್ಡ್ರನ್. We'll write Shabdarth. Shabdarth you have to write in your book, children. First one, राजा. राजा यानी शासक और king. You have to write 2 times again. Okay, in your book only 2 times ಬರಿಬೇಕು. ರಾಜ, ಸೇವಕ್, king ಅಂತ ಹೇಳಿ 2 times ಬರಿಬೇಕು. ಶಿಕಾರ್. ಶಿಕಾರ್ यानी आखेट. ಇನ್ನೊಂದು ವರ್ಡ್ आखेट. आखेट not आखेट. आखेट यानी hunting. राजा यानी शासक, शिकार यानी आखेट, प्यास यानी पानी की तलब, प्यास यानी पानी की तलब और थर्स्टी, थर्स्ट. कुटिया यानी झोपड़ी, हट. कुटिया यानी झोपड़ी, हट. वाणी यानी जवाब. ಆಕ್ಚುಲಿ ಜವಾಬ್ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ ಅಥವಾ ಮಾತು. ಓಕೆ, ಜವಾಬ್ ಅಂದ್ರೆ ಆನ್ಸರ್ ಅಲ್ಲ. ವಾಣಿ यानी जवाब, वॉइस. VOICE, वॉइस. 2 times right. ಸಿ ಮ್ಯಾಮ್ ಏನ್ ನೋಡಲ್ಲ ರಬ್ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಹಾಗೆ ಬಿಟ್ರಂಗಲ್ಲ. ನಾನು ಒಂದಿನ ರಬ್ಬುಕ್ ಎಲ್ಲ ತರಿಸ್ತೀನಿ ನಿಮ್ ಕಡೆಯಿಂದ. ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ರೈಟ್ 2 times. ಓಕೆ, shall I rub this one? Share once again I'll read. राजा यानी शासक, किंग. शिकार यानी आखेट, हंटिंग. प्यास यानी पानी की तलब, थर्स्ट. निरट क्या बोलो. ओके, कुटिया यानी झोपड़ी, हट. कुटिया यानी झोपड़ी, हट. वाणी यानी जवाब, वॉइस. वाणी यानी जवाब, वॉइस. राइट 2 times. Sixth one, मधुर यानी मीठी, स्वीट. Seventh one, जंगल यानी वन, फॉरेस्ट. जंगल यानी वन, फॉरेस्ट. सेवक यानी नौकर. ಯಾರ್ಯಾರು ಫಸ್ಟ್ ಲೆಸನ್ ನೋಟ್ಸ್ ತಂದ್ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ತಂದ್ಕೊಡಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಫ್ರೈಡೆ. ಅಂಡ್ ದಿಸ್ ಲೆಸನ್ ನೋಟ್ಸ್ ಆಲ್ಸೋ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್. ಓಕೆ, सेवक यानी नौकर, सर्वेंट. घना यानी गहरा. और सघन, वन मोर वर्ड इज सघन. डेंस मीन्स दट्टवाद. DENSE, dense.
संन्यासी यानी साधु। ASCETIC, ascetic, 2 times 5. 11th one, कटु यानी कड़वा, कड़वी। बिटर, क्षमा मांगना यानी माफी मांगना। इंग्लिश ಮತ್ತೆ हिंदी meanings both you have to practice children. Here मधुर यानी मीठी, स्वीट। जंगल यानी वन, फॉरेस्ट। सेवक यानी नौकर, सर्वेंट। घना यानी गहरा, सघन, डेंस। सन्यासी यानी साधु, एस्थेटिक। कटु यानी कड़वी, बिटर। क्षमा मांगना यानी माफी मांगना, टू बेग पार्डन। Now we'll write question answers. Write in your book on the children. Pause the video this one if you are writing still. तीन प्रश्नों के उत्तर लिखिए। इन प्रश्नों के हेडिंग राइट, उत्तर लिखिए। टेक्स्ट बुक इरलिಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬೇಗ ಬೈ ಮಾಡಿ। राजा जंगल में क्यों गया था? क्वेश्चन राइट, राजा जंगल में क्यों गया था? राजा जंगल में क्यों गया था? राजा जंगल में शिकार खेलने गया था। राइट आंसर, राजा जंगल में क्यों इद्दल्ली ಏನು ಬರಬೇಕು? क्यों ಅಂದ್ರೆ या ಏಕೆ, शिकार, श के लिए छोटी ई की मात्रा, क के लिए आ की मात्रा, शिकार खेलने गया था। Leave one line. Write second question. These question answers also you have to practice children. Next question. राजा के साथ कौन कौन थे? कौन थे राजा के साथ? राजा के साथ कौन कौन थे? राजा के साथ यारिद्रो उसके दो सेवक भी थे। राजा के साथ उसके
दो सेवक भी थे। राजा के साथ उसके दो सेवक भी थे। भी बರೆದ್ರು ಅಷ್ಟೇ ಅಥವಾ ಬರೀಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ. उसके दो सेवक थे ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. Now third one. राजा ने सेवकों को कुटिया में क्यों भेजा? राजा ने सेवकों को अंडरस्टूड नो लेसन कुटिया में क्यों भेजा? राजा ने सेवकों को कुटिया में क्यों भेजा ಅಂದ್ರೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಓದಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತಲ್ಲ. ಏಕೆ ರಾಜ ಆ ಗುಡಿಸಲೊಳಗಡೆ ಆ ಸೇವಕರಿಗೆ ಕಳಿಸಿದ? ಫಾರ್ ವಾಟ್ he has sent. ओके, राजा ने सेवकों को कुटिया में क्यों भेजा? राइट उत्तर, राजा ने सेवकों को कुटिया में पानी लेने भेजा. राजा ने ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ಸ್ ನೀಟಾಗಿ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ಇದನ್ನೇ ನೀವು ಕ್ಲಾಸ್ ವರ್ಕ್ ಅಲ್ಲೂ ಆಮೇಲೆ ಕಾಪಿ ಮಾಡಬಹುದು. ಬಿಕಾಸ್ ಸೇಮ್ ಓನ್ಲಿ ಎರಡೆರಡು ಸರಿ ಮೊಬೈಲ್ ನೋಡಿ ಬರೆಯೋದಕ್ಕಿಂತ ಒಂದ್ಸರಿ ಇವಾಗ ಬರ್ದಿರ್ತಿರಲ್ಲ ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ, ಅದನ್ನೇ ಕಾಪಿ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ನಿಮ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಇರೋದೆ. राजा ने सेवकों को कुटिया में पानी लेने भेजा. पानी लाने भेजा. सॉरी, पानी लेने भेजा. Can see no this one down ಬರ್ದಿದ್ದೀನಿ. राजा ने सेवकों को कुटिया में पानी लेने भेजा. Okay, now fourth question. सन्यासी ने राजा को पानी क्यों दे दिया? सन्यासी ने राजा को पानी क्यों दे दिया? पानी क्यों दे दिया? ಯಾಕೆ ರಾಜ ನೀರನ್ನ ಕೊಟ್ಟ ಸನ್ಯಾಸಿ? राजा की मधुर वाणी से खुश होकर सन्यासी ने राजा को पानी दे दिया. वन लाइन राइट. लास्ट क्वेश्चन. राजा की मधुर वाणी से खुश होकर सन्यासी ने राजा को पानी दे दिया. इस कहानी से क्या शिक्षा मिलती है?
इस कहानी से क्या शिक्षा मिलती है? इस कहानी से यह शिक्षा मिलती है कि हमें सदा मधुर वाणी से बोलना चाहिए। इस कहानी से यह शिक्षा मिलती है कि हमें सदा मधुर वाणी में बोलना चाहिए। See, pause the video and complete these answers, children. Write in your book. And next one is join the letters ಇದೆ. ಅದನ್ನ ನೀವೇ ಬರೀತಿರಲ್ಲ. First word is Krupa. And this one you have to write in your textbook, children. Krupa, Shikar, Raja, Sevak. Join and write, children. First standard and second standard ಇಂದ ಇದನ್ನ ಬರೀತಾ ಇದ್ದೀರಾ, ಈಸಿಯಾಗಿ ಬರೀಬಹುದು. Okay. Now see, once again I will repeat these question answers. इन प्रश्नों के उत्तर लिखिए। राजा जंगल में क्यों गया था? राजा जंगल में क्यों गया था? ಸ್ಕ್ರೀನ್ಶಾಟ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಅಥವಾ ಪಾಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ವಿಡಿಯೋನ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ಕೊ, ರೈಟಿಂಗ್ ಅನ್ನ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ। राजा जंगल में शिकार खेलने गया था। राजा जंगल में शिकार खेलने गया था। राजा के साथ कौन कौन थे? राजा के साथ उसके 2 सेवक भी थे। राजा के साथ उसके 2 सेवक भी थे। राजा ने सेवकों को कुटिया में क्यों भेजा? राजा ने सेवकों को कुटिया में क्यों भेजा? राजा ने सेवकों को कुटिया में पानी लेने भेजा। ಎದಕ್ಕೆ ಕಳಿಸಿದ? पानी लेने भेजा। राजा ने सेवकों को कुटिया में पानी लेने भेजा। Now fourth question, सन्यासी ने राजा को पानी क्यों दे दिया? सन्यासी ने राजा को पानी क्यों दे दिया? राजा की मधुर वाणी से खुश होकर, इन बरीಬೇಕು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ, राजा की मधुर वाणी से खुश होकर सन्यासी ने राजा को पानी दे दिया। राजा की मधुर वाणी से खुश होकर सन्यासी ने राजा को पानी दे दिया। Now last question, इस कहानी से क्या शिक्षा मिलती है? इस कहानी से क्या शिक्षा मिलती है? इस कहानी से यह शिक्षा मिलती है कि, ओके, इस कहानी से यह शिक्षा मिलती है कि हमें सदा मधुर वाणी में बोलना चाहिए। हमें सदा मधुर वाणी में बोलना चाहिए। अंडरस्टूड? नो ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಗ್ರಾಮರ್ ಇದೆ, ನೌನ್ ಬಗ್ಗೆ ಇದೆ, ಅದನ್ನ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತೀನಿ. Okay, now today's assignment, right? See, you have to assignment copy ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಒಂದು ಬುಕ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಅಸೈನ್ಮೆಂಟ್ ಅಂತ. ಓಕೆ, ಅಂದ್ರೆ ಹೋಮ್ ವರ್ಕ್ ಏನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅದನ್ನ, ಅವು ನಾನು ಮಿಸ್ ಆಯ್ತು ವಿಡಿಯೋ, ನಾನು ಬರ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ, ನಾನು ಹೋಮ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಏನಿ ಎಕ್ಸ್ಕ್ಯೂಸನ್ ಏನಿ ರೀಸನ್ಸ್ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ. Today Tuesday, no? See, today's assignment, learn and write ಶಬ್ದಾರ್ಥ. ಶಬ್ದಾರ್ಥ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಮೀನಿಂಗ್ಸ್. ಲರ್ನ್ ಅಂಡ್ ರೈಟ್ ಶಬ್ದಾರ್ಥ ಫ್ರಾಮ್ ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 2. ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 2 ಯಾವ್ದಂತ ಗೊತ್ತಲ್ಲ? ಲೆಸನ್ ನಂಬರ್ 2 ಮಧುರ್ ವಾಣಿ. ಎಷ್ಟು ಸರಿ ಬರೀಬೇಕು? ಇನ್ ಬುಕ್ ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು 3 times you have written. In homework book you have to write only 1 time. Okay, 1 time ಬರೀಬೇಕು. Now one more. Again you have to read lesson number
2. Lesson 2 na read ಮಾಡಬೇಕು. Only you have to read. Okay, this one you have to write. Learn and write Shabdarth from lesson number 2 one time and read lesson number 2. Lesson read ಮಾಡಿದೀನಿ ಅಂತ ಅದನ್ನ ಹಾಗೆ ಬಿಡಬೇಡಿ. You have to read this lesson. ಏನಾದರೂ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಸಾರಿ ಏನಾದರೂ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಅಥವಾ ಮೀನಿಂಗ್ಸ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ you can come and ask me children. Thank you.